17 वर्षाची मुलगी, साताऱ्यातल्या छोट्या गावातनं आलेली मुलगी आहे. तिचा मी एपिसोड केला आहे. त्याला 7-8 हजारच हिट्स आहेत, व्ह्यूज आहेत. आय डोंट केअर. पण मला हे माहिती आहे की त्या मुलीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि ती खूप पुढे जाणार आहे. त्यामुळे आपला एपिसोड असा आहे की तो आज नाही तो उद्या चालणारच आहे. पण त्याची इतकं वाईट वाटलं मला तेव्हा. आमचं ठरलं की शूट कधी करायचं, तर अमुक दिवशी शूट करूया. मी तिला आणि तिच्या सरांना पण घेतलं, दोघांशी बोललो आहे मी. सर म्हणलं या दिवशी या. मग ती येणार आहे, कलकत्त्याला गेली, ते डायरेक्ट येईल आणि मग आपण तिला बसूया. फेअर इनफ. मग मी बरोबर 2 वाजता पोचलो दुपारी. पण ती आलीच, तिचं विमान उशिरा झालं, ती लँड झाली उशिरा पुण्यावरून आणि पुण्यातनं ती आली 6 वाजता. मी थांबलो होतो. अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर दिल्लीत झाला तो. त्यानंतर ती डायरेक्ट कलकत्त्याला गेली होती आणि कलकत्त्यावरनं ती आत्ता माझ्या एपिसोडच्या निमित्तानं आली आपल्या गावात. अर्जुन अवॉर्ड इज अ बिग अवॉर्ड. 17 वर्षाची मुलगी आहे ती, पण तिला रिसीव्ह करायला कुणीही नव्हतं. ती तिची आली. तिच्याच इन्स्टिट्यूटमध्ये लोकांनी तिचं स्वागत केलं ढोलबिल बडवून आणि ती आली आणि ती माझ्यासमोर बसली. पण ही किती वाईट गोष्ट आहे. अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर एक मुलगी खेळून येते, पण तुमच्यातलं कोणी प्रशासकीय अधिकारी तिथे येत नाही, ना कोणी नेता येतो, ना तिची विचारपूस करतो. ती जी इन्स्टिट्यूट आहे, ती जी ते सर चालवतात, इतकी ती साधी आहे. पण तुम्ही विचार करा, त्या इन्स्टिट्यूटनं एकाच वर्षी 2 अर्जुन अवॉर्ड दिलेले आहेत. आणि अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर एक समिती आली दिल्लीवरनं चौकशी करायला की एकाच इन्स्टिट्यूटमधल्या दोघांना अर्जुन अवॉर्ड कसा काय मिळाला. इतकं त्या माणसाचं काम आहे. पण असं असून सुद्धा दुर्लक्षित आहे सगळं. कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे. आणि कोणाला माहीत नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही. असं का? तर तो क्रिकेटर नाही म्हणून, ती का हॉकी प्लेअर नाही म्हणून. पण ती 17 वर्षाची मुलगी, काही सुविधा नसताना ते सर, ते दोघं इतकं काम करतायत आणि ते आता म्हणजे ती वर्ल्ड चॅम्पियन आहे ती, तरी तिची ही अवस्था.